मित्रांनो, जर तुमच्या पण मोबाईलचं स्टोरेज फुल होत असेल तर डाटा डिलीट न करता 30 ते 40% रिकामं कसं करायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका आणि साइडलाच बेल आयकॉनचं एक बटन आहे त्याला पण प्रेस करा। वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या फोनचं मेनू ओपन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कोणत्याही ॲप्लिकेशनवर प्रेस करून ठेवायचं आहे। त्यानंतर ॲप इन्फोवर क्लिक करा। त्यानंतर स्टोरेजवर क्लिक करा। त्यानंतर क्लिअर डाटावर क्लिक करा आणि हा डाटा डिलीट करा। असं करून प्रत्येक ॲपवर प्रेस करून तुमच्या प्रत्येक ॲप्लिकेशनचा डाटा डिलीट करून घ्यायचा आहे। असं केल्याने तुमच्या मोबाईलचं 30 ते 40% स्टोरेज रिकामं होईल आणि तुमचा डाटा डिलीटही होणार नाही। त्यानंतर तुम्हाला आणखी एक सेटिंग करायची आहे। त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे। प्ले स्टोअरवर आल्यावर वरती प्रोफाइलवर क्लिक करा। त्यानंतर सेटिंगवर क्लिक करा। त्यानंतर जनरलवर क्लिक करा। त्यानंतर इथे पहा ऑटोमॅटिकली आर्चिव ॲप्स याला सिंपल इनेबल करायचं आहे। जर तुम्ही हे ऑप्शन इनेबल केलं तर तुमच्या मोबाईलचा डाटा ऑटोमॅटिकली डिलीट होत जाईल। जसं की आपण एखादी ॲप इन्स्टॉल करतो आणि त्याला डिलीट करून टाकतो तरी त्याचा डाटा डिलीट होत नाही, पण हे ऑप्शन इनेबल केल्याने त्याचा डाटा ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुमचा डाटा डिलीट न करता तुमच्या मोबाईलचं स्टोरेज 30 ते 40% रिकामं होऊन जाईल। मला उम्मीद आहे की स्टोरेज रिकामं कसं करायचं हे तुम्हाला कळालंच असेल। आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।